केलेलं आहे, काय काय कामं आहेत? आपण बघत असाल दर महिन्याला या बल्लानी प्रभागामध्ये विकास कामांचे उद्घाटन होत आहेत। महापालिकेमध्ये प्रशासकीय काल आहे 2020 पासून, परंतु या कामांचा पाठपुरावा 2019 पासून या कामांचा पाठपुरावा आम्ही करत होतो। येथील स्थानिक नगरसेविका आणि माजी शिक्षण समिती सभापती नमिता पाटील यांच्या माध्यमातून बल्लानी, उंबरणी, मोहिली या शाळा सुधारित कशा करता येतील याच्याकडे विशेषतः त्यांनी सभापती झाल्या तेव्हा प्रयत्न केले होते। त्याचंच फळ म्हणून या 2-3 वर्षापूर्वी उंबरणीला जो आरक्षित भूखंड होता महापालिकेचा शाळेचा रिझर्वेशनचा, त्याच्यावर प्रथम 5 वर्गखोल्या बांधण्यात आल्या। त्याच्यानंतर पुन्हा प्रशासनाचा पाठपुरावा करून त्याच्यावर 7 वर्गखोल्या बांधण्यात आल्या होत्या आणि या माध्यमातून येथील विद्यार्थी ज्यांना जी मराठी शाळा आणि उर्दू शाळा जी बल्लानीमध्ये अस्तित्वात आहे तेथे बसण्यासाठी व्यवस्था नव्हती। आपण बघत असता बल्लानीतील उर्दू शाळा ही 3 शिफ्टमध्ये भरत होती, परंतु या आरक्षित भूखंडावर जेव्हापासून या शाळेचं निर्माण केलेलं आहे तेव्हापासून या बल्लानी शाळेवरचा भार कमी झालेला आहे आणि उंबरणी शाळेमध्ये विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। आणि त्याचंच एक औचित्य म्हणून अजून त्या भूखंडावर 13 रूमचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं येत्या काही दिवसामध्ये ती शाळा नव्याने व्यवस्थित बांधून होईल। आपण बघत असता आता तिथे त्या आरक्षण भूखंडावर तिथे व्यवस्थित कंपाऊंडसुद्धा करण्यात आलेले आहे आणि हे सर्व रूम झाल्याच्या नंतर ही एक सुसज्ज इमारत या आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बल्लानी प्रभागात होईल। मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये 1,65,00,000 रुपये निधी आता ह्या 13 रूमसाठी उपलब्ध करून घेतला आणि एक आदर्श शाळा म्हणून या शाळेची एक गणती होईल। तसेच बल्लानी येथील लोकांची समस्या होती, रस्त्यासंदर्भात समस्या होती, त्याच्यासाठी सुद्धा एक 75 लाखाचा निधी मंजूर करून गटारे व कुठे कुठे गटारे आणि सीसी रस्ता तयार करण्यासाठी आज या कामाचा भूमिपूजन झालेले आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये हा काम मार्गी लागेल। तसेच मी आमचे पक्षाचे मुख्य नेते व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व युवा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे वारंवार बल्लानी प्रभागासाठी विकास निधी मिळावा म्हणून पाठपुरावा केला होता। शाळेची समस्या असो, रस्त्याची समस्या असो, पाण्याची समस्या असो, त्यांच्या माध्यमातून प्रशासनाला त्यांनी कळवून हे समस्या आमच्या सोडवलेल्या आहेत। खरंच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा मनापासून धन्यवाद देईल। तसेच येथील विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या या बल्लानी प्रभागामध्ये आणि आसपासच्या प्रभागामध्ये सुद्धा भरघोस निधी देऊन येथील समस्या सोडव